खरी शान मान गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू डे 3 इन गोवा. आता सध्या दुपार झाली आहे. आपण निघतोय ओल्ड गोव्याला. ओल्ड गोवाच ना? हा, ओल्ड गोवा. फेमस चर्च बघायचे आपल्याला आता. हा, आता फेमस चर्च सगळे आपण एक्सप्लोर करू. आता जरा हिस्टॉरिकल प्लेस एक्सप्लोर करू. आज थोडी मस्ती कमी करू, तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. ब्लॉग नक्की बघा. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला. आता आपण निघू इथून. पहिले रिसॉर्टमधून आवरून झालंय सगळ्यांचं. गाडी काढून लोकेश, मग आपण निघू एक साथ. चला, पहिलं फोटोशूट करू खाली. थोडा ब्रेकफास्ट झालं. गुड आफ्टरनून. आता दुपार झाली. ब्रेकफास्ट नाही, थोडं खाऊ पिऊ मग निघू, कारण इथून 24 किलोमीटर आहे. मग आपण निघू. चला, गेलो आता आपण खाली जाऊ आणि मग थोडं खाऊ पिऊ. तर खाली रिसॉर्ट आहे आपला. स्विमिंग पूलच्या साईडला मस्त कॅन्टीन आहे, तिथे खाऊ आणि निघू ओल्ड गोव्याच्या साईडला. आता कॅफेमध्ये आपण आलेलो आहे. ऑर्डर बिर्डर चालू आहे. जरा तुम्हाला सांगतो काय मागवलं. कॅफेला भारी आहे. आपण डायरेक्ट काय करू, ओल्ड गोव्यामध्ये ब्लॉग स्टार्ट करू. त्यावर तुम्ही रोडची मजा घ्या. इथले रोड पण खूप मस्त आहेत. अशी नारळाची झाडं अशी रस्त्याच्या अशी मध्ये मध्ये आलेली आहेत. चौकून, अरे 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 अशी चौकून केलेली आहे. असं मधून मस्त रोड आहे. ते सांगू तुम्ही. त्रिकोण झालं रे. हा, ते त्रिकोण केलेला आहे. रोड असणार आहे. रोड मस्त आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा रोड. रोड बघा तुम्ही फक्त. खूप मस्त रोड. आता पूल पण खूप मस्त आहे. एवढा भारी व्ह्यू आहे ना इथून. मजा खूप भारी आहे. बघा तुम्ही फक्त. साईडने पण, इकडे साईडला पण तुम्ही बघू शकता. एवढं भारी पाणी आहे या साईडला पूर्ण. पण रोड खूप मस्त आहे आणि एकदम क्लीन रोड आहे. एकदम स्मूदी. आपण आलेलो इथं मस्तपैकी. आणि इथे काय बोलायचं पुढे आता. आपले आराध्य दैवत, ही खरी शान मान अभिमान. हा गाईज, आपण पोचलोय ओल्ड गोव्यामध्ये. आता आपण चर्च येतो एक, हे वाला चर्च आपण पूर्ण एक्सप्लोर करू. मेन चर्च गाडी लावतो वरती आपला पॅसेंजर्स चर्च आहे. तर इथे समथिंग 300 मीटर आहे. आपण चालतो. आता जाऊ आपण तिथे. चला, ते मार्केट आहे ओल्ड गोव्यामधलं. मस्त भरलेलं आहे मार्केट सध्या तरी. गाईज आपण चर्च मध्ये शिरतोय. घुसतो क्या क्या? हाँ नहीं हाथ पे ही रखा. ते स्टँड अलाउड नाही आहे. ट्रायपॉड अलाउड नाही गाईज इथं. का पण असं का काय वाटतं तुला? वगैरे तोडली बाईचं बघ. बघा ही कसली दगड आहेत. वेगळ्या प्रकारची दगड वाटतात. वेगळ्याच प्रकारची दगड आहेत रे मागा. सगळे वेगवेगळी दगड आहेत. काहीतरी हिस्ट्री असणार आम्हाला माहित नाही. गाईज खाली लिहिली त्याच्याबद्दल माहिती. हा गाईज इथं काहीतरी लिहिली. तुम्ही नंतर वाचून घ्या. तुम्ही वाचून घ्या. आम्ही एवढं वाचत बसत नाही. तुम्हाला पूर्ण गोवा दाखवायचं. वाचत बसला असता आपण एक दगडाचं. हे पूर्ण चर्च गाईज मस्त आहे. साईडने तुला भारी वाटतं रे मला. पण हे दगड जरा वाढी जरा वेगळंच काहीतरी वाटतंय मला. लोकेश भाऊ आपल्याला जरा माहिती सांगतो. ते टुरिस्ट इथले रोज येतात ना. ते या इकडे दादा. काय म्हणता तुम्ही? सांगा कसली दगड आहे ती. सांग ना, तू आता जे बोलला ते सांग. ब्रिटिश लोकांनी दगडे बांधली होती काही. लोकेश खूप आजकाल ज्ञानी झालाय. माहिती भीती काढायला लागलाय. काहीच मला मस्त गोष्ट दाखवतो. थांबा का आपण हे असं तो वरती व्ह्यू दाखव ना. तो काहीतरी मस्तच आहे भाई. गोळा टाकून ठेवलेला आहे. फक्त पेटवायचं बाकी. काहीतरी भारीच वाटते मला. एंट्री आहे इथली. एंट्रीला पण काहीच 2-2 तोप ठेवले त्यांनी. आता गोष्ट आपण मोठ्या चर्च मध्ये काही बघू शकता तुम्ही. आतमध्ये काय तुम्हाला थोडंफार दाखवायचा प्रयत्न करतो. कॅमेरा अलाउड नाही. भावाने मदत केली आपल्याला कॅशची. ॲक्च्युली तर आतमध्ये कॅशच अलाउड आहे.
आज आपण सगळे गॅस रूमवरती सोडले. ब्रोनी मदत केली आपल्याला. इज्जत आहे भावाला. कॅश काढतो सगळे रूमवर ठेवून आलो ते. भावाला इज्जत आहे का नाही? कोण भाऊ? नाही ह्याला सल्यूट आहे भाऊ. भावाला इज्जत. गोव्यामध्ये माणूस केलाय आपण. लय माणूस ठिकाणी आहे जरा. काल रात्री जरा मस्त माणूस दिसले आम्हाला. चला भेटू आज. तुम्हाला आम्ही सांगू Guys, आपण काय करू आता, आज जाऊ तिकीट काढू. आतमध्ये अलाउड नाहीये, तरी पण आम्ही बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. गाईज आतमध्ये गेलो पण व्हिडिओ चालू आहे. तर गाव एक इथलं, गावाचा मॅप आहे इथल्या. किल्ला आहे गावाचा. अच्छा किल्ला आहे हा गाईज. किल्ला आहे. किल्ला बघून घ्या, मजा बघून घ्या. आता आपण ना आपलं जे चर्च आहे ते ब्राऊन कलरचं ते चर्च आहे. मस्त आहे गाईजला मॅप आहे. हे सगळं फिरायचं आपल्याला इथं. आता आपण तिथं आहे. आता इथं जायचंय, मग सगळं फिरायचंय. चला तर वर. इथे बघा कसलं मस्त आहे. मधोमध कोणत्या तरी राणीची मूर्ती आहे आणि हे पूर्ण पॅलेस वाटते गाईज. तुम्ही बघू शकता गाईज. वाढीव दिसतंय हे काहीतरी. कसलं मोठं आहे. आणि आपले जहाज मस्त आहे. जहाज नाही इज्जत आहे जहाजीला ना. त्यावेळेस त्या शिपमध्ये टाकायला यूज व्हायचं. शिप थांबवायला. फोटो अख्खं गोल्डनी प्लेटेड आहे आतमधलं. काही झालेलं आतमध्ये फिरून. आतमध्ये जास्त व्हिडिओ अलाउड नव्हते त्यामुळे आपण तरी पण जेवढं दाखवता आलं तेवढं चांगलं दाखवलंय. आपण लपून छपून तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत केली. लपून छपून काढलेत व्हिडिओ. जे होईल ते होईल म्हणून बघितलंय. लाईक करा, सबस्क्राईब करा. मस्त वाटतं हे बघायला. मला काय वाटतं. हा शांततेसाठी चांगलं आहे आणि व्ह्यू पण छान आहे. खूप मस्त. अख्खा रोड मोकळा आहे. क्वालिटी जागा आहे. तुम्हाला यायचं असेल तर ह्याच टायमिंगला आहे. जास्त क्राऊडेड पण नाही आहे गोवा. हा ऊन पण नाही. ऊन आहे ना. एवढं नाही जेवढं चॉकलेट बॉय. आपण इथे आतमध्ये चाललोय चर्चमध्ये. इथं फोटो व्हिडिओ अलाउड नाहीये. जमलं तर काढतो, नाही जमलं तर समजून घ्या. आणि इथे एक स्कूल ट्रिप आलेली आहे. आपले सबस्क्रायबर आहेत, जाऊ दे काय बोलायचं आता. बघू शकता गपचूप व्हिडिओ काढतोय. गाईज व्हिडिओ आतमध्ये अलाउड नव्हता, तरी जेवढं दाखवलं. विजिट करा कारण दाखवण्यासारखं काहीच नाही. आतमध्ये स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहे. पार्टी बिटी नाही. ओल्ड गोवाला तुम्हाला कळलं. खूप मस्त आहे ओल्ड गोवा. गोव्यामध्ये फक्त पार्टी ड्रिंक्स वगैरे तसं करायला येऊ नका. खूप बेस्ट आहे ओल्ड गोवा. पण कसं सांगा ना आम्ही तुम्हाला. काही दिवसात साऊथ गोव्याचे पण ब्लॉग येतील. साऊथ गोव्याचे पण बघा. साऊथ गोवा पण मस्त आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का रोड किती क्लीन आहे. हां नाही तर आपल्याला पण नाव नाही ठेवत, पण इथं जरा जास्त क्लीन आहे. आपल्याला नाव ठेवण्यासारखं आहे. आपले कुठे रस्ते क्लीन नसतात आणि इथल्या लोकांना शिस्त पण आहे भाई. गाडी झालं कुठे ट्रॅफिक ना 5-10 मिनिटाच्या वरती होत नाहीये. एकदम नीट अँड क्लीन रोड आहे. चर्च बघा आता. थांबा मी तुम्हाला चर्च दाखवतो. बाहेर येण्याचा लुक कसं आहे. गाईज हे आपण आलेलो आहे आतमध्ये लाल महल बघायला. लाल महल आहे, रेड चर्च आहे. थांबा जरा मागे जातो. वॉल्स डिफरंट अँड दिस इज व्हेरी गुड फॉर लुकिंग. हे लोकेश आपला येडा काय चाललंय त्याचं काय माहिती. तर लोके काय म्हणणं आहे या सगळ्याला तुझं. काय नाही, सगळ्यांचं धर्मांची इज्जत करा, जातीचा काही विषय नाही. एक नंबर भाई. काय बोललाय भाई. जय महाराष्ट्र. तरी आलं तिथं कसलेट वाडी आहे. ते खतरनाक आहे सगळं. तिथं मार्केटमध्ये आलेलं आहे. खूप भारी वस्तू आहे. ते चर्चच्या बाहेरच आहे लगेच. बघा काही घ्यायला होते. तुम्हाला घ्यायचं आहे का कमेंट करा, पाठवतो मी तुम्हाला घरी. लांब पण मस्त गाड्या बघा या. मस्त गाडी. तिकडं बोट आहे. बोट ग्लास बघा कसले. लोक काहीतरी बघते. लोकेश तुला काय. चला मार्केट आहे गोव्यातलं. गायचं तिथे मसाज एक गावलेलं माशाचं आहे बघा. माशाने माहिती का मसाज बिसाज करते इथे बघा. खूप मस्त आहे, भारी वाटतं. काही झालेलं आहे आपण गाडीत. लोकेश गाडी वळवतोय. आपलं ऑलमोस्ट इथलं सगळं फिरून झालंय ओल्ड गोवा. जे मेन आपल्याला काल डिसाईड झालं. कालचा दिवस थोडा खराब गेला कारण पावसामुळे. आता आपल्याला
महावीर आणि लोकेशला पिकअप करू, महावीर आणि कुणालला पिकअप करू. लोकेश गाडी झालं तर महावीरला लोकेश सीट ब्रो सेफ्टी फर्स्ट. गाड़ी रोक 2 मिनट साइड में रोक भाई, रोक ना 2 मिनट. स्टेरिंग मी पकडले, भाऊ सीट बेल्ट लावतोय. मित्र विश्वास ट्रस्ट. आता लोकेश तो किती समोर येते. काय काय घेतले, काय मॅग्नेट आहे कसं चिकट कुठं तर तुम्हाला आता कुठं शूट करून दाखवू. लोखंड नाही आपल्या गाडी, जाऊ द्या. बॉक्स हा बॉक्स आहे. बॉक्स मध्ये काय आहे बॉक्स मध्ये? अरे ते हे आता घर एवढं रिनोव्हेट करतो, घरात लावा कशाला उघडतो. तुम्हाला दाखवून द्यायचं नाही त्याला, जाऊ द्या. सेम असंच आहे माझी वस्तू असं मी खोलून फाडून दाखवली असते. बरं काट, माझं काय जातं त्यांचा विश्वास ते काही बोलतो ते. आम्ही खोलू शकतो बंद झालं का? आम्ही पण नाही. गाइस गन्ने का जूस 20 रुपये का. नाही काही जागा हे घेतले चांगले हेवी आहे. डोक्यात घालून एकदम घालायचे बोलले आवडा कसले येते. गाइस आपण सध्या उसाचा रस पिऊ आता. इग्नोर करा. गन्ने का ज्यूस नाही उसाचा रस. काय हे नाव मस्त, एकदम मस्त. याच्या पुढे आता ब्लॉग करायची पण मजा येईल. बघा फक्त घर बिर अशी मस्त आहेत ना, जुन्या काळातली घर वाटते ते. पण पणजीमध्ये हा सध्या आम्ही आता पणजीमध्ये. रोड खूप मस्त आहे. काय ते ऊन, काय तो रोड, काय ते डोंगर. डोंगर कुठे, डोंगर कुठे ते काय नाही, त्याच्या पलीकडे डोंगर आहेत दिसत नाही. तुम्हाला दाखवतो याला काही दिसतंय मध्येच. जस्ट जोकिंग गाइस. हसू का नको मग, नका हसू. तुम्हाला जर वाटत असेल तर हसा. काय भारी रोड आहे. काय वाटतं काय रोड विषयी तुला? काय नाही गाइस, फक्त फिलिंग आहे. माझे व्यक्त करायचे शब्द नाही माझ्याकडे. ते फोनवरच बसलेलं आहे कार्ट. ही मागची ना, मागची एक आहे ती जरा ती त्याचा स्वभाव तसा आहे. भारी वाटते रोड. बघ ना तू रोडची फिलिंग आहे ना ब्रो. मागचा आहे ना गाइस हा महावीर, ह्याला काय कुठं नाही हवं मला ना काही कळत नाही. ह्याला तुम्ही नाही का बर्फात जरी नेऊन ठेवला ह्याला फोनच बघायचा आहे. हा फोन आले मी इतके शब्द लाज वाटते का तुला? लाज इतके घाण शब्द वापरा नको असे तुम्ही बघता म्हणून मी काही बोलत नाही शब्द. फेमस चर्च पाशी आलेलो आपण. थांबा तुम्हाला दाखवतो. गेस करा या चर्चला. हे कोणत्या तरी मूवी मध्ये, त्यामुळे हे खूप फेमस जागा आहे. क्राऊड पण खूप आहे इथं. कमेंट करा आणि त्याला काय परत चालू कर. माहितीच नाही कुठे आले सांग आपण. मला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. कुठं आलो आपण? वाचलंच नाही ना. एक फेमस बेकरी आहे जी 95 इयर्स ओल्ड आहे. खूप फेमस आहे आता इथं. तिथं चाललोय आपण. ठीक आहे, आता त्या बेकरीत जाऊ आपण. सध्या काय खाणार आहे महावीर? तिथे गेले बघू मेन्यू बघून. ठीक आहे, तिथे काय फेमस आहे ते बघू. तुम्हाला पण सांगू. जर चांगलं लागलं तर तुम्हाला सांगतो. तुम्ही पण इथं नक्की या विजिटला. हे ओल्ड गोवामध्ये येतं. आता आम्ही ओल्ड गोवामध्ये. हे कुठेतरी खोपचं ते बेकरीला आतमध्ये. लॉक आहे कुठे नक्की बेकरी? सगळ्यात जुनी. किती जुनी आहे? हा हे बघू शकता त्याचा बोर्ड. सगळ्यात जुनी बेकरी आणि इथले फेमस ऑथेंटिक एकदम एस्थेटिक ॲम्बियन्स आहे लगायचं. आणि इतकी भारी आहे इथे. या तुम्ही. हा तुम्ही ॲम्बियन्स बघा आता इथून निघताना. खूप मस्त जागा आहे. मस्त ॲम्बियन्स आहे. दिस वॉज द बेकरी गाईज. हिरो हिरोईन पण नाही का खायला आले त्या बेकरीमध्ये. आलिया भट वगैरे आलेले. ही बेकरी फेमस बेकरी. चला आतमध्ये जाऊ आता आपण. बाहेर हेच वाचता येत नाही. आलिया भट आलेली. चला कसं वाटतं तुला कॅफे? अरे भाऊ एक नंबर कॅफे. ॲम्बियन्स खूप मस्त आहे. एक नंबर. इथं विजिट करा फक्त एवढंच म्हणून. हे कॅफे खूप मस्त आहे. मी तुम्हाला अख्खी व्हिडिओ दाखवतो या कॅफेची. थांब बघा तुम्ही व्हिडिओ. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am. आपण त्या छोट्याशा गल्लीतून बाहेर आलोय, त्या फेमस कॅफेतून. ते कॅफे तुम्हाला असं कोणतं तरी
नॉर्मल वाटत असेल पण ते कॅफे खूप फेमस आहे गोव्यामध्ये. खूप सेलिब्रिटीज पण येऊन गेलेत त्या कॅफेमध्ये. महावीर कसा वाटला केक? केक खूप छान होता. टेस्ट म्हणजे एकदम सोबर आणि ऑथेंटिक टेस्ट होती एकदम. म्हणजे वेगळी होती ऑथेंटिक. आम्हाला काय माहिती ऑथेंटिक टेस्ट माहीत आहे पण हा वेगळी होती काहीतरी. चांगलं होतं, मस्त होतं. आता आपण डायरेक्ट जाऊ सनसेट पॉईंटला. डायरेक्ट तिथे जाऊन भेटू आता. बाय गाईज. आपण आलेलो आहे बीचवर. इतका भारी आवाज आणि इतका शांत आवाज आहे ना बीचचा. मजा बघा. खूप शांत आहे. वॉटरफॉल टाईप आवाज येतोय. आता आम्हाला गाईज आपण आलेलो आहे बीचवर. लय शांत वाटतं, लय शांत वाटतं, भारी वाटतं. आणि लोकेश कसं वाटतंय तुला? लोके कसं वाटतोय फोर्ट? बाहेर आहे बघा. गाईज आम्ही ना एका फोटोवर आलोय ना. मस्त फोर्ट आहे, इतका मस्त फोर्ट आहे. आपण आता ज्या फोटोवर आलो ना खूप मस्त फोर्ट आहे. हा स्पेशली सनसेटसाठी फेमस आहे पण आपण संध्याकाळी आलो त्यामुळे तुम्हाला नीट दाखवता नाही येता. जेवढा दाखवतो तेवढा दाखवतो तुम्हाला. आता ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला किती दिसतोय किती नाही. आम्ही जेवढा प्रयत्न करतो तेवढा करतो दाखवायचा. पण खूप मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो एकदा. तो फोर्ट आहे. मी तुम्हाला तोच सनसेट पॉईंट आहे. मी तुम्हाला आत्ता जो सांगितला. तिथं खूप अंधार आहे त्यामुळे इकडे येऊन शूट करावं लागतं. इथं ॲटलिस्ट लाईट तरी आहे पण खूप मस्त व्ह्यू आहे बीचचा. बीच पण खूप मस्त आहे, शांत आहे. बघू सकाळी जर वाटलं बघू जर सकाळी वाटलं तर सनराईजला येऊ. हा सनराईज येऊ. सनसेट आपला मिस झाला ट्रॅफिकमुळं. हा आपण टायमावरती होतो पण ट्रॅफिक खूप लागले आपल्याला अचानक. त्यामुळे सनसेट तर मिस झाला. आपण सनराईजला येऊ. सनराईजला येऊ आपण. ठीक आहे. हे आलेलं आहे फायनली रूमवर. आता आपण रूमवर जाऊ. डायरेक्ट कॅन्टीनमध्ये जाऊ आणि कॅन्टीनमध्ये जाऊन डायरेक्ट पहिलं जेवण करू आणि मग ब्लॉग एंड करू. उलटी आली गाईज इथे सध्या किचन बंद झालेलं आहे. आपण काय करू ऑनलाईन काहीतरी मागू. बर्गर किंग किंवा कुठून तरी आजच्या दिवस खाऊ मस्तपैकी. आजचा ब्लॉग इथेच एंड केला. तुम्हाला मजा आली असेल, भारी वाटला असेल तर लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग पण मस्त आहे, तो पण बघा. बाय. सबस्क्राईब करा. खाली छोटं लाल बटन आहे, दाबा ते.